हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 8.2 मधला क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. हा व्हिडिओ 12वी कॉमर्स आणि सायन्स दोन्हीसाठी ॲप्लिकेबल आहे. प्रश्न याप्रमाणे विचारलेला आहे. सपोज एरर इन्वॉल्व्ड इन मेकिंग अ सर्टन मेजरमेंट इज अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल एक्स विथ अ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू के टाइम 4 minus x square for x is greater equal -2 less equal +2 and 0 for otherwise. Compute p of x is greater than 0, p of x is greater than -1 and less than 1, probability of x is less than 0.5 or x is greater than 0.5. याप्रमाणे या किमती आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर दिलेला फंक्शन आहे f of x इक्वल टू k टाइम 4 minus x square when x is greater equal -2 and less equal +2 and 0 for otherwise. दिलेला फंक्शन हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. आपल्याला या गोष्टी कॅल्क्युलेट करायची आहेत. तर पहिला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन 0. सिन्स गिवन फंक्शन इज अ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, देअरफॉर ऑब्वियसली इट इज ग्रेटर इक्वल 0 फॉर ऑल द फंक्शन. आणि काय म्हटलेलं आहे की x इज लाईज बिटवीन -2 टू +2. इफ x इज लाईज बिटवीन -2 टू +2, आपण स्क्वेअर करूयात. दोन्हीकडे जर स्क्वेअर केलं तर -2चा स्क्वेअर येतो 4. ओके, -2चा स्क्वेअर येतो 4. x म्हणजे x स्क्वेअर विच इज ग्रेटर इक्वल 2 स्क्वेअर इज 4. ओके, 4 म्हणजे इथं आपण एकदाच घेतो. आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही नंबरचा स्क्वेअर हा नेहमी 0 किंवा शून्यापेक्षा मोठा असतो. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर इक्वल 0. तुमच्या मनात प्रश्न येईल की -2चा स्क्वेअर 4 आहे की मग हा 4 कुठं गेला? तर हा 4 म्हणजेच इथला 4 आहे. एक्स इज लाईज बिटवीन 4 अँड 4 म्हणजेच इक्वल टू 4 असं. म्हणजे दोन्हीचा मिनिंग यातच येतं. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर इक्वल 0 विच इज लेस इक्वल 2 स्क्वेअर इज 4. आता आपण काय करायचं, या एक्स स्क्वेअरला आपण इकडं पाठवूयात. म्हणजे 4 minus x स्क्वेअर, 4 minus x स्क्वेअर इज अ ग्रेटर दॅन 0. बघा, जर एक्स स्क्वेअरला तुम्ही इकडे नेलात तर ग्रेटर इक्वल 0 आहे तसंच राहणार. म्हणजे 0 इज अ लेस इक्वल 4 minus x स्क्वेअर. तेच याप्रमाणे लिहिलेलं आहे. 4 minus x स्क्वेअर इज अ ग्रेटर इक्वल 0. ओके, आता के न मल्टिप्लाय करूयात आपण. के टाइम्स 4 minus x स्क्वेअर इज अ ग्रेटर इक्वल 0. मग के इंटू 0 म्हणजे 0च येतं. आता इथं के इंटू 4 minus x स्क्वेअर इज अ ग्रेटर इक्वल 0 आहे. कशावरून? ओके, हे आलं यावरून. पण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असल्यामुळं दिलेला फंक्शन हा ऑब्वियसली ग्रेटर इक्वल 0 असतो. हा ग्रेटर इक्वल 0 आहे. यावरून काय लक्षात येतं की हे तर ग्रेटर इक्वल 0 आहे. 4 minus x स्क्वेअर यातला हा टर्म ग्रेटर इक्वल 0 आहे. आणि यावरनं आपण काय कन्क्लुजन काढलं की के इज ऑल्सो ग्रेटर इक्वल 0. जर सपोज के हा पॉझिटिव्ह नसेल, मग समजा केची व्हॅल्यू -2 आहे, मग -2 इंटू दिस व्हॅल्यू केलात तर ही व्हॅल्यू टोटली निगेटिव्ह येते. म्हणजे विच इज नॉट इक्वल टू नॉट ग्रेटर दॅन 0, शून्यापेक्षा मोठी येऊ शकत नाही. म्हणून इथं काय कन्क्लुजन काढलं आपण, के सुद्धा 0 किंवा शून्यापेक्षा मोठी असलीच पाहिजे. त्याशिवाय प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनचं पहिलं कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. Also इंटिग्रेशन फ्रॉम -2 to 2 f of x dx इक्वल टू 1. का? तर दिलेला फंक्शन हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. म्हणून ही पहिली कंडिशन आहे, तर ही दुसरी कंडिशन आहे. मग विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम -2 to 2 f of x म्हणजे काय आहे, तर k टाइम 4 minus x स्क्वेअर dx विच इज इक्वल्स टू 1. ओके, आता इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये एक रूल आहे. जर इंटिग्रेशन त्याच नंबरला निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल, -2 to 2, -5 to 5 असं असेल, तर आपण हे फंक्शन 2 टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 के टाइम 4 minus x स्क्वेअर dx इक्वल टू 1 याप्रमाणे लिहू शकतो. म्हणजे 2 वेळा 0 to 2, -2च्या ऐवजी 0 to 2 आणि ट्वाईस. ओके, इथं जर -5 to 5 असला तरी हे 2 टाइम्सच येतं. इथं 2 आहे, हे 2 इकडं गेलं असं भ्रमात राहू नका. ओके, तो एक रूल आहे इंटिग्रेशनमध्ये. तर त्या रूलप्रमाणे हे 2 टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 के टाइम्स 4 minus x स्क्वेअर dx इक्वल टू 1. सिन्स 4 minus x स्क्वेअर इज अ इवन फंक्शन. आता इवन आणि ऑड फंक्शन म्हणजे काय, तर मी इथं थोडक्यात सांगते. बघा,
एफ ऑफ एक्स इक्वल टू इथं किंमत असेल जर 4 मायनस एक्स स्क्वेअर. आपण जर एफ ऑफ मायनस एक्स कॅल्क्युलेट केलं म्हणजे 4 मायनस एक्सच्या ऐवजी मी मायनस एक्स केलं आहे, तर इथं एक्सच्या ऐवजी मायनस एक्स घ्या. मायनस एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 4 मायनस मायनस 1चा स्क्वेअर प्लस 1 येतो, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल टू 4 मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि एफ ऑफ मायनस एक्ससुद्धा 4 मायनस एक्स स्क्वेअरच आला. म्हणजे इथं एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ मायनस एक्स आलं. एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ मायनस एक्स आलं. म्हणजे एक्स पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह दोन्ही फंक्शनची व्हॅल्यू इक्वलच येते. म्हणजे या फंक्शनला म्हटलं जातं इव्हन फंक्शन. या फंक्शनला काय म्हटलं जातं? इव्हन फंक्शन. जर एफ ऑफ एक्स इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स आला असता, कसं? तर एफ ऑफ एक्स इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स आला असतं तर त्या फंक्शनला आपण ऑड फंक्शन म्हणतो. मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवते. ऑड फंक्शनसाठी काय कंडिशन आहे? तर एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स येत असेल तर एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर त्याला आपण म्हणतो ऑड फंक्शन. एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्सच जर येत असेल तर त्याला म्हणायचं इव्हन फंक्शन. याप्रमाणे लक्षात ठेवा. मग इथं काय लिहिलं? 2 टाइम्स के कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर काढूयात. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 4 minus x square dx which is equals to 1. Let we separate the integration over the bracket. 2k कॉन्स्टंट आहे तसंच ठेवूया. 2k इंटिग्रेशन ओवर 4 dx मायनस इंटिग्रेशन ओवर एक्स स्क्वेअर dx. इंटिग्रेशन ओवर 4 म्हणजे काय? तर 4 हा कॉन्स्टंट आहे तसाच. इंटिग्रेशन ओवर dx म्हणजे x फ्रॉम 0 to 2 मायनस इंटिग्रेशन ओवर एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स क्यूब अपॉन 3 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 विच इज इक्वल्स टू 1. आता इंटिग्रेशनचा हा फॉर्म्युला तर किमान सगळ्यांना माहिती आहे. इंटिग्रेशन ओवर एक्स रेस टू एन डी एक्स विच इज इक्वल्स टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. इथं 2 असेल तर पॉवर 2 अधिक 1 3/3 येतं. 3 असेल तर 3 अधिक 1 4/4 येतं. याप्रमाणे आता आपण त्यात अप्पर अँड लोअर लिमिट सबस्टिट्यूट करूयात. 2k ला 2k 4 ला 4 अप्पर लिमिट 2 मायनस 0 2 येतं मायनस 2 क्यूब अपॉन 3 मायनस 0 क्यूब अपॉन 3 म्हणजे 0 विच इज इक्वल्स टू 1. 2k ला 2k 4 2 जा 8 मायनस 2 क्यूब किती येतं 8 अपॉन 3 विच इज इक्वल्स टू 1. आता पुढं 8 त्रिक 24 24 वजा 8/3 विच इज इक्वल्स टू 1. 24मधून 8 गेले किती उरतात 16/3. ओके. आता 2k ला 2k विच इज इक्वल्स टू 16/3ला इकडं पाठवा 3/16 आणि 2ला इकडं पाठवा डिनॉमिनेटरला जातो k इक्वल टू 3/32. याप्रमाणे k ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. देअरफॉर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ एक्स इज एफ ऑफ एक्स इक्वल टू काय होतं तर k टाइम्स 4 मायनस एक्स स्क्वेअर होतं. तर k ची व्हॅल्यू आपण किती कॅल्क्युलेट केलं 3/32. ती किंमत आता इथं ठेवूयात. एफ ऑफ एक्स इक्वल टू 3/32 4 मायनस एक्स स्क्वेअर फॉर एक्स इज ग्रेटर इक्वल मायनस 2 लेस इक्वल प्लस 2. बघा आधी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. हे डायरेक्टली कॅल्क्युलेट करायचं नाही. इथं के हा अननोन आहे कॉन्स्टंट आहे तर या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आधी कॅल्क्युलेट करायचं म्हणजे आपल्याला दिलेलं फंक्शन हा नॉन फंक्शन झाला. आता आपण हे फंक्शन याप्रमाणे मांडलेलं आहे. मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 आणि बाकीचे जे काही व्हॅल्यूज आपल्याला विचारलेले आहेत ते आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजे शून्यापेक्षा जास्त म्हणून 0 to जास्तीत जास्त रेंज 2 पर्यंत आहे म्हणून 0 to 2 एफ ऑफ एक्स डी एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय आहे 3/32 इंटू 4 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. 3/32 कॉन्स्टंट आहे बाहेर काढा इंटिग्रेशनच्या. इंटिग्रेशन ओवर 4 मायनस एक्स स्क्वेअर जसं आपण हे कॅल्क्युलेट केलं त्याचप्रमाणे येतं 16/3 येतं इंटिग्रेशन. 16/3 आहे तसंच ठेवा. त्याला 3/32 न मल्टिप्लाय करा 3 3 कॅन्सल 16 दुने 32. उत्तर येतं 1/2. पुढं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन -1 लेस दॅन 1.
इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 f of x dx which is equals to इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 f of x म्हणजे काय आहे तर 3/32 टाइम्स 4 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. आता परत तोच इवन आणि ऑड फंक्शनचा रूल वापरायचा. इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 आहे, -2 + 1 आहे म्हणून काय करायचं 2 टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. 2 टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 3/32 टाइम्स 4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आपण मगाशी चेक केलं की 4 मायनस एक्स स्क्वेअर हा इवन फंक्शन आहे म्हणून याप्रमाणे लिहिता आलं. जर फंक्शन ऑड असला असता तर या इंटिग्रेशनची व्हॅल्यू येते 0, हे लक्षात ठेवा. जर हा दिलेला फंक्शन ऑड फंक्शन असेल तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू येते 0. इथे इवन फंक्शन आहे म्हणून आपण 2 टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 3/32 इंटू 4 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स याप्रमाणे एक्सप्रेस करू शकतो. आता 3/32 कॉन्स्टंट आहे. लेट वी टेक आउटसाइड द इंटिग्रेशन. 2 इंटू 3/32 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 4 डी एक्स मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 एक्स स्क्वेअर डी एक्स. याची किंमत किती येते. आता इथं लिमिट वेगळे आहे, नाहीतर इथलं 16/3 इथं लिहायचं नाही. इथं लिमिट 0 to 1 आहे म्हणून 4 टाइम्स इंटिग्रेशन ओव्हर डी एक्स म्हणजे एक्स फ्रॉम 0 to 1 मायनस इंटिग्रेशन ओव्हर एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स क्यूब अपॉन 3 फ्रॉम 0 to 1. 4 टाइम्स अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 1 मायनस 0 4 टाइम्स 1 मायनस 1 क्यूब अपॉन 3 म्हणजे 1 येतं. मग 4 मायनस 1/3 4 त्रिकोण 12 12 वजा 1 11/3. त्याला हा कॉन्स्टंट आहे 3/16 तर यांना भागा 3 3 कॅन्सल 11/16 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन -1 लेस दॅन 1 ची किंमत येते 11/16. त्याचप्रमाणे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज अ लेस दॅन -0.5 और प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0.5. और म्हटल्यामुळं इथं येणार ॲडिशन म्हणजे त्यामध्येच ॲड होतो. आता एक्स इज ग्रेटर दॅन एक्स इज अ लेस दॅन -0.5. लेस दॅन म्हटलं तर जास्तीत जास्त किंमत ही -0.5 आहे म्हणून जास्तीत जास्त अप्पर लिमिट -0.5. लोअर लिमिट काय घ्यायचं तर -0.5 म्हणजे -2 पेक्षा जास्त आहे. मग लोअर लिमिट काय येणार -2. इंटिग्रेशन फ्रॉम -2 to -0.5 एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम. आता इथे एक्सची किंमत काय म्हणले ग्रेटर दॅन 0.5 म्हणजे एक्सची किंमत 0.5 पेक्षा जास्त म्हणजे सुरुवातच होते 0.5 पासून आणि जास्तीत जास्त त्याचं रेंज किती आहे 2 आहे म्हणून इथं अप्पर लिमिट घ्यायचं 2 एफ ऑफ एक्स डी एक्स. दोन्हीसाठी फंक्शन तेच आहे. -2 to 2 मध्येच -2 to 0 -0.5 साठी तेच फंक्शन येणार. -0 आणि 0.5 to 2 साठी सुद्धा तेच फंक्शन येणार म्हणून दोन्हीसाठी तेच फंक्शन आहे. सिन्स 4 मायनस एक्स स्क्वेअर इज अ सिमेट्रिक फंक्शन. आता हे सिमेट्रिक फंक्शन कशावरून तर 4 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे हा एक पॅराबोला येतो. काय येतो तर हा एक पॅराबोला येतो. सिमेट्रिकचा अर्थ की हा जर सपोज वाय ॲक्सिस असेल, हा वाय ॲक्सिस आहे आणि ह्या पॅराबोला म्हणजे काय तर दोन्ही बाजूने समान भाग असतो. म्हणजे इकडं जर 2 सेंटीमीटर असेल तर इकडं सुद्धा 2 सेंटीमीटर. याप्रमाणे हा एक पॅराबोला आहे विच इज अ सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. म्हणून इथं येणार सिन्स 4 मायनस एक्स स्क्वेअर इज अ सिमेट्रिक फंक्शन. एरिया अंडर द कर्व बिटवीन -2 to -0.5 अँड 0.5 to 2 आर इक्वल म्हणजे दोन्हीची एरिया समान आहे. दोन्हीची एरिया ही समान आहे म्हणून दोन्ही वेगवेगळे नसून दोन्ही वेगवेगळे कॅल्क्युलेट करण्याऐवजी 2 टाइम्स 2 वेळा एकदाच एकच इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं. 2 टाइम्स इंटिग्रेशन 0.5 to 2 3/32 4 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. तुम्ही हे इंटिग्रेशन घेऊ शकता किंवा हे कुठलंही एखादं इंटिग्रेशन. दोघांची एरिया सारखीच आहे. इंटिग्रेशन म्हणजेच आपण एरिया कॅल्क्युलेट करतो. ओके, ॲप्लिकेशन पार्ट आहे इंटिग्रेशन हा म्हणजे इथं आपण एरिया कॅल्क्युलेट करतो. त्यामुळं पूर्ण पॅराबोलाचा एरिया म्हणजेच हाफ दिस म्हणजे 2 टाइम्स 1 ऑफ द पार्ट.
त्यामुळे असं कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता 332ला 2नी भागूयात. म्हणजे 2नी जर 32ला भाग घातलात तर भागाकार येतो 16. 16 दुने 32, म्हणून हे 316 कॉन्स्टंट आहे. वी आर टेकिंग आउट ऑफ द इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन ओव्हर 4 मायनस एक्स स्क्वेअर dx कॅल्क्युलेट करायचं. इंटिग्रेशन ओव्हर 4 म्हणजे 4x मायनस इंटिग्रेशन ओव्हर एक्स स्क्वेअर म्हणजे x³ फ्रॉम 0.5 म्हणजेच इथं मी लिहिलेलं आहे 1/2, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं होईल. 1/2 टू 2 3/16 बाहेरच ठेवलेलं आहे. इन द ब्रॅकेट 4 टाइम्स अप्पर लिमिट 2 मायनस 2³ म्हणजे 8/3 मायनस लोअर लिमिट काय 1/2 4 इंटू 1/2 मायनस मायनस प्लस 1/2³ म्हणजे 1/2³ म्हणजे 1/8 येतं. 1/8 इंटू 3 डिनॉमिनेटरला जातं 8, म्हणून 8 ते 24 थोडं डायरेक्ट लिहिलेलं आहे. 3/16 आहे तसंच. आता इथं 4 दुने 8, इथं बघा 4 इंटू 1/2 आहे म्हणजे 2 दुने 4. आता इथं आलं -2, 4 दोन्ही 8, 8 - 2 म्हणजे 6. आता तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहेत, कमीत कमी एवढं कॅल्क्युलेशन तरी तुम्हाला डायरेक्ट जमलंच पाहिजे. 2चा क्यूब किती 2³ इज 8, 8/3 प्लस 1/24ला 1/24. आता सगळीकडे छेद समान करून घेऊयात. म्हणजे ओव्हरऑल आपण LCM काढूयात 24 म्हणजे साइन चौक 24 सॉरी. आता याच्या डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे काय असतो तर 6च्या डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे 1 असतो. म्हणजे याला आपल्याला 24 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इथं डिनॉमिनेटरला 3 आहे म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला 8 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. अधिक 1/24 24 आहे तसंच, म्हणून 6 गुणिले 24 वजा 8 गुणिले 3 आहे 8 त्रिक 24 म्हणजे 8 गुणावं लागणार. 8 गुणिले इथं 8 आपल्याला गुणावं लागणार. 8 अधिक 1ला 1. 6 गुणिले 24 म्हणजे 144 वजा 88 64 अधिक 1/24. आता 64मधून 1 गेले 63. 144मधून जर 63 गेले तर राहतात 81. 81/16 गुणिले 8 म्हणजे 128. याप्रमाणे या क्वेश्चन नंबर 7चा आन्सर येतं 81/128. याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 81/128 असंच ठेवू शकता किंवा पुढं जाऊन तुम्ही भाग घालवला तर भागाकार येतो 0.6328. इथंपर्यंत लिहिलात तरी तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळतील. यामध्ये काही डाऊट असेल तर मेसेज थ्रू मला विचारा. नक्की व्हिडिओ 2 ते 3 वेळा पहा. माझं बोलण्याकडे जास्त लक्ष द्या, मी काय सांगते त्याच्याकडे जास्त लक्ष द्या, मग तुम्हाला नक्की हा एक्झाम्पल समजेल. थोडं लेंदी आहे, नवीन एक्झाम्पल्स आहेत, समजून घेण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला लवकरच कळेल. थँक्यू.